पण मला काहीतरी चांगला पॉवरफुल व्यक्ती जीवनात बनायचं आहे। पहिला मुद्दा माहीत पाहिजे। दुसरा मुद्दा माहीत पाहिजे, पॉवरफुल व्यक्ती बनण्याकरता जगातली पॉवरफुल भाषा, ज्या भाषेमध्ये सायन्स अवेलेबल आहे, टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे, व्यापार अवेलेबल आहे, मोबाईल अवेलेबल आहे, कम्प्युटरचे कोर्सेस अवेलेबल आहे, लॉची भाषा अवेलेबल आहे, कचेरी कोर्टाची लँग्वेज अवेलेबल आहे। ती भाषा कोणती आहे? मग इंग्लिश। असं ना प्रण केला पाहिजे का मला पॉवरफुल बनण्याकरता जगातली पॉवरफुल भाषा मी शिकलो पाहिजे। मग त्यानं स्वतःवर 4 पैसे खर्च केले पाहिजे। काय केले पाहिजे? स्वतःवर 4 पैसे खर्च केले पाहिजे। नाही तर 2 भाग पडले आहे भारताचे। एक भाग असा आहे जो पब्लिक स्कूलमध्ये लाखो रुपया खर्च करायला तयार आहे, आणि मराठी शाळेमध्ये येणारा एक भाग असा आहे का त्याच्या वडिलांना पैसे खर्च सोडा, त्याला उलटे पैसे पाहिजे। दे वॉन्ट मनी। त्यांना आपल्या पोराबद्दल, आपल्या पोराच्या भविष्याबद्दल काहीच अवेअरनेस नाही आहे। पण आई वडील जाऊ द्या, ते मजूर होते, ते कामगार होते, ते गरीब होते, ते नौकर होते, ते गुलाम होते, पण त्याचा मुलगा तुम्ही, यू आर द सन, यू आर द डॉटर। तुम्हाला मात्र तसं बनायचं नाही आहे। तुम्हाला काहीतरी पॉवरफुल, काहीतरी चांगलं बनायचं आहे ना, तर कमीत कमी तुम्ही प्रण केलं पाहिजे का व्हॉट इज माय नीड अँड व्हॉट शूड आय डू, व्हॉट इज माय, वेअर शूड आय, विच पर्टिक्युलर थिंग शूड आय प्रेफर, वेअर शूड आय गिव्ह प्रेफरन्स, मी प्राधान्य कशाला द्यायला पाहिजे, आहे का नाही? हे प्रण कोणी करायला पाहिजे? तुम्ही करायला पाहिजे। या जगामध्ये तुम्हाला पॉवरफुल व्यक्ती एकच व्यक्ती बनवू शकतो। कोण बनू शकतो? तुम्ही स्वतः। जगात मोठा व्यक्ती बनवण्याकरता कोणी कोणाला रोखला आहे? स्वतःनं स्वतःला रोखला आहे। दुसऱ्यानं कोणीच तुम्हाला रोखलेलं नाही आहे, लक्षात घ्या। कारण आपल्या भारतामध्ये खर्रा खाऊन थुकण्यावर लोक रोजचे 100 रुपये खर्च करते। सडली सुपारी खाऊन थुकण्यावर करते का नाही? दे स्पेंड 100 रुपीज। आणि मॅक्झिमम खेड्यातल्या लोकांना 2 तरी खर्रे दिवसभरात लागते। एक खर्रा आता 50 रुपयाचा आहे, 100 गेले। आपल्या भारतातल्या बऱ्याचशा खेड्यापाड्यातल्या लोकांना कोणी कोणता नाही कोणता धार्मिक उपक्रम करते, त्याच्यात 20-30 हजार खर्च करते, माहीत आहे? बरेचसे लोक दारू पिते, त्याच्यामध्ये पैसा खर्च करते, बरोबर? बरेचसे लोक कोणता नाही कोणता त्यौहार करते, त्याच्यावर पैसे खर्च करते की नाही? मग तेच पैसे जर आपण आपलं व्यक्तिमत्व डिझाईन करण्यावर खर्च केले, तर जर आपण एक जगातली सर्वात मोठी प्रॉपर्टी आहोत। आपण जर घडलो ना, तर आपल्या नाही जगाचा, नाही देशाचा, नाही महाराष्ट्राचा, नाही वर्धा जिल्ह्याचा, पण आपल्या कुटुंबाचा इतिहास बनवू शकतो आपण। सुरुवात होते, यू हॅव टू चेंज द हिस्ट्री ऑफ युअर फॅमिली। तुम्ही कमीत कमी आपल्या कुटुंबाचा इतिहास बदलण्यात कामयाब झाले तरी तुम्ही खूप मोठे कामयाब व्यक्ती झाले। तुम्ही तुमच्या कुटुंबाला गरिबीतून अमीर बनण्यात कामयाब झाले तरी तुम्ही खूप मोठं सक्सेस प्राप्त केलं। आणि प्रत्येक माणूस स्वतः प्रण केलं का मला काहीतरी बनायचं आहे, तर देश गरीब राहणार नाही। पण प्रत्येक माणसाचं प्रण काय? आपल्या बराडियन लोकांचं स्वतःवर जबाबदारी नाही घेत। सरकार तसं आहे, शाळा तशी आहे, शिक्षक तसे आहे, बरोबर आहे ना? APL भेटत नाही, BPL भेटत नाही, सरकारच्या स्कीमा चुकीच्या आहे, सरकारचे प्लॅन चुकीचे आहे, योजना चुकीच्या आहे, बेरोजगारी वाढलेली आहे, असं झालं आहे, तसं झालं आहे। आपण कोणाला दोष देत बसतो? दुसऱ्याले। या भूतलावर असणारे तुमच्यासारखे हजारो माणसं करोडपती बनत आहे, ज्याची अगोदर खायची सोय नव्हती, आणि याच भूतलावर असणारे हजारो माणसं भीक मागत गरिबीत लाचारीत जगत आहे। मग त्याला जबाबदार कोण आहे? स्वतः तो व्यक्ती आहे। अंडरस्टूड? पण तुम्हाला मात्र स्वतःला चेंज करायचं आहे। यू हॅव टू चेंज युअर सेल्फ, बरोबर का नाही? आणि स्वतःला चेंज करण्यासाठी 4 गोष्टी शिका, मी तुम्हाला सांगतो। इंग्लिश लिहिणं, वाचणं आणि बोलणं शिका। सोपी आहे इंग्लिश, काही नाही। प्रत्येक मराठी वाक्य जेव्हा तुम्हाला इंग्लिशमध्ये रूपांतरित करता येईल तेव्हा आपोआप तुम्हाला इंग्लिश बोलता येईल, आपोआप।